हा आहे PCR मशीन. याला जर मी उघडलं तर तुम्हाला इथं 96 ट्यूबची जागा दिसते. किती ट्यूबची जागा दिसते? 96. आणि मला जर PCR जर लावायचा असेल तर त्याच्यासाठीची ही प्लेट असते. माझ्याकडे 96 सॅम्पल आहे एका वेळेला. 96 सॅम्पल 96 ट्यूबमध्ये टाकले मी, बरोबर. ऑब्विसली मी काय वापरणार आहे? मल्टी चॅनल पायपेट वापरणार आहे. नुसते 96 टाकत गेलो आणि इथं जाऊन जर गडबडलो ना, आतलं काही दिसत नाही आणि आतमध्ये काय कळणार पण नाही. गडबड झाली की झालं, हुकला, अख्खा कार्यक्रमच हुकला, बरोबर आहे की नाही सर? 96 सॅम्पल्स मला टाकायचे. फार सिन्सिअरली करावं लागतं का, राईट? 1 2 3 4 5 6 12, इकडे हे 8. तर त्याला आपण एक सिस्टम केलेली आहे. याला नावं असतात A2H. हे बघा, हे A2H आणि इकडे नंबर असतो 1 to 12. समजा ही इथं आहे, बरोबर आहे की नाही? समजा ही इथली आहे, तर मी काय म्हणणार? D5. काय म्हणणार मी त्याला? D5. माझ्या डायरीत लिहिलेलं राहतं मी D5ला काय टाकलेलं आहे. तर हे 96 सॅम्पल. मॉलिक्युलरमध्ये काहीही करा, इव्हन सिक्वेन्सिंग कितीमध्ये होतं ते? 96. ओके, ही प्लेट आहे. याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे? माझा DNA टाकला, न्यूक्लिओटाइड्स टाकले, DNTPs, बरोबर. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये काय टाकले? आपले प्रायमर किती प्रकारचे टाकतो? 2, फॉरवर्ड आणि रिव्हर्स. आणि नंतर काय ॲड करतो आपण? DNA पॉलिमरेज. DNA पॉलिमरेज कोणता टाकतो? टॅग DNA पॉलिमरेज. टॅग इज फॉर थर्मस ॲक्वाटिकस. थर्मस ॲक्वाटिकसच काय घेतला? कारण तो गरम पाण्यामध्ये राहणारा होता, हाय टेम्परेचरवरती राहणारा होता, म्हणजे त्याचे एन्झाईम पण तसेच होते. त्याचा उपयोग काय ते सायकलच्या वेळेला आपल्याला कळलं. हे कळालं प्लेट. याला आपण झाकण लावतो, लीड लावतो, याची येते. 1 टाइम यूज आहे बरं का, हे वापरलं फेकून द्यायचं आहे, धुवत नाही बसायचं. चला, हे बघा, हे मी इथं ठेवलं, परफेक्ट पॅक झालाय. 96. लीड लावली. ओके, आता मी सेट करणार आहे. आता आपल्याला सायकल लावायची आहे. तुम्हाला दिसतंय ना? तुम्हाला दिसतंय ना? आता मला सायकल लावायची आहे. सेटअप रन, राईट. आता आम्ही ऑलरेडी आमच्या काही मेथड आहेत ना, त्या सेव्ह करून ठेवलेल्या असतात. आमच्या ज्या मेथड आहेत त्या आम्ही सेव्ह केलेल्या असतात. समजा मी ओपन मेथड केलं. आता समजा माझं 16 इयर्स मेटाजिनॉमिकचा रन होता, बरोबर ना? हे बघा, आता 2021 मध्ये आम्ही हा एक प्रोटोकॉल सेट केलेला आहे. मी काय केलं? 16 इयर्स मेटाजिनॉमिकला क्लिक केलं. ही चेन ओपन झाली. आता नीट लक्ष द्या याच्यावर काय काय. आता पुस्तकात आपण काय शिकतो आणि प्रॅक्टिकली त्याच्यात डिफरन्स आहे. तो डिफरन्स काय ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे तुम्हाला काय दिसतंय? स्टेप 1 काय दिसतंय? 98 डिग्री सेल्सिअस आहे. स्टेप 1 काय? 98 डिग्री सेल्सिअस. आणि किती सेकंद आहे? 30. कुठलंही मशीन चालू करण्याआधी किंवा आपल्याला रिॲक्शन लावण्याआधी त्याला तुम्हाला प्री हिट करावं लागतं. हे प्री हिटिंग आहे. हे तुमच्या पुस्तकाने तुम्हाला सांगितलेली नाही. हे प्रॅक्टिकली करावं लागतं. नाही तर तुम्ही आले, ठेवलं आणि त्याला म्हणलं चल 30 सेकंद, 98 30 सेकंद आहे. तुम्ही झोपेतून उठले आणि तुम्हाला म्हटलं चल रे मॉलिक्युलर बायोलॉजीचं हे सांगता येईल का? तुम्ही काय म्हणणार? सर थोडं थंड घ्या, आम्हाला थोडं गरम तर होऊ द्या, बरोबर ना? चार्ज तर होऊ द्या, नंतर हळूहळू तुम्ही उत्तर सांगायला लागतं, बरोबर आहे की नाही? तसं हे मशीन पण आहे. त्याला पहिले प्रीहीट करावं लागतं. प्रीहीट केलं तुम्ही. आता तिथून पुढे बघा, ह्या स्टेप दिसत आहेत तुम्हाला, राईट? आता त्यातले ह्या 3च आपल्या कामाच्या. किती कामाच्या आहेत आपल्या या? 3. ओके, बघा पहिली स्टेप काय? 98 वरती 30 सेकंद. ही आहे आपली डिनॅचरेशन. क्लिक होतंय तुम्हाला? 96 वरती 30 सेकंद म्हणजे डिनॅचरेशन. पुढची 55 वरती 30 सेकंद प्रायमर ॲनेलिंग. काय? प्रायमर ॲनेलिंग. हे दोन्ही टेम्परेचर बदलू शकतात. तिसरं टेम्परेचर कधीच बदलत नाही, दॅट इज 72 डिग्री सेल्सिअस. का? बिकॉज टैग डीएनए पॉलीमरेज का ऑप्टिमम टेम्परेचर सिंथेसिस का है 72. आप कोई भी प्रोटोकॉल लगा लो, ये पहले का चेंज होगा, ये कभी चेंज नहीं होगा, बरोबर ना. आणि याला बघा, याला मी काय म्हटलेलं आहे 30x. तुम्ही इथे जर जवळ येऊन जर बघितलं, हे बघा याला मी 1x म्हटलं, इथे काय दिसतंय 1x.
1x म्हणजे एकदाच 30 सेकंद तू 98 वर नाही झालं तुझं काम. पुढचं जे आहे 98 फॉर 30 सेकंड, 55 फॉर 30 सेकंड, राईट, 72 फॉर 30 सेकंड, म्हणजे 1.5 मिनिटात एक सायकल. डिनॅचरेशन, ॲनलिंग, सिंथेसिस. डिनॅचरेशन, ॲनलिंग, सिंथेसिस. याला काय म्हटलं मी खाली 30x, 30 टाइम रिपीट करो तो बिलियन ऑफ कॉपीज बन जाएंगे. आता हे झालं तुम्हाला दिलेली सायकल, डिनॅचरेशन, प्रायमर, ॲनलिंग, सिंथेसिस. पुढे एक स्टेप दिलेली बघा, 72 वर 7 मिनिटं ठेवलंय. का ठेवलं असेल? गडबडीमध्ये 30 सायकलमध्ये एखाद्याचं DNA सिंथेसिस चालू झालं होतं, पण परत 98 वर गेल्यावर बंद पडलं, तर ते पण सिंथेसिस होऊन जावा. अबॉर्ट झालेले, मध्ये मध्ये अटकलेले, ते पण व्हावं. फायनली कितीवर येतं ते मशीन? 4 डिग्री. माझा DNA निवांत आहे आता 4 डिग्रीवर. मी आता उद्या सकाळी येऊन जरी त्याला बाहेर काढलं तरी काही फरक पडणार आहे का? नाही. क्लिअर? सो दिस इज PCR मशीन. डिनॅचरेशन. आता इथे आहे ना, हे बघा, समजा मी एडिट म्हटलं, एडिट. आता मला बघा, मला हे 98 ने ठेवायचं आहे, मला हे 98 ने ठेवायचं आहे, 95 करायचं आहे, 95, बरोबर ना. मला 30 सेकंदने ठेवायचं आहे, 60 सेकंद ठेवायचं आहे, किंवा 40 सेकंद ठेवायचं आहे, 40 सेकंद. एंटर आ गया. 98, 40 सेकंड सेट करायचं आहे फक्त. मला 55 वर नाही ठेवायचं, मला काय करायचं आहे माहिती आहे का? 56 वर ठेवायचं आहे. ओके, मला काय करायचं आहे? 56 वर ठेवायचं आहे. हे इथं आलोय 56. मला 2 मिनिट ठेवायचं आहे, इथं 2 मिनिट. पाहिजे ते आपण करू शकतो, पाहिजे ते आपण करू शकतो. ओके, फक्त मी आता ते सेव्ह नाही करत आहे, कारण ते सेट प्रोटोकॉल असतात. आपल्याला जेव्हा एक्सपेरिमेंटेशन करायचं आहे, माझा रिझल्ट मला माहीत नाही येतोय नाही येते काय, तेव्हा मग मी काय करत असतो, दरवेळेला रिॲक्शन लिहितो, डायरीत लिहितो, इथं लावतो. डायरीत लिहायचं, इथं लावायचं. ज्या दिवशी परफेक्ट येईल रिझल्ट, त्या दिवशी डायरीत जाऊन बघायचं आज काय केलेलं होतं, मग ते इथं सेट करायचं. क्लिअर आहे? समजलं? PCR मशीन समजली? किती छोटीशी मशीन आहे, बरोबर आहे की नाही? पण आपण नाही बनवत. तुम्हाला ही लॅब दाखवायला आणण्याचं एकमेव रिझन आहे की मला असं वाटतं की आपल्या देशाला ज्या गोष्टींची गरज आहे, स्टुडंट त्याच्यासाठी घडले पाहिजे. हे बघा, मला क्लास रन करायचा आहे, मला नीटचा रिझल्ट द्यायचा आहे, तो झाला माझ्या व्यवसायाचा भाग. आणि तुम्ही येणार, प्रिपरेशन करणार, जाणार. तुमच्यातले काही लोक आम्हाला कायमचं लक्षात ठेवतील, काही लोक ठेवणारही नाही आहे, बरोबर ना. पण माझं मत हे आहे की तुम्ही जेव्हा मला लक्षात ठेवाल ना, तर तेव्हा तुम्ही मला एक फक्त बायोलॉजीचं शिक्षक म्हणून लक्षात नाही ठेवलं पाहिजे. मला असं वाटतं की यार तुम्ही काहीतरी बेस्ट केलं पाहिजे, तुम्ही रिसर्चमध्ये गेले पाहिजे. भले तुम्ही इतके चांगले सायंटिस्ट बनले, तुम्ही मला ओळखो अथवा न ओळखो, मला हे फिलिंग पाहिजे की यार आपलं एक पोरगं तरी चांगलं सायंटिस्ट आहे आणि त्याचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या देशाच्या रिसर्चमध्ये, थोडं का होईना त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे, कुठल्या का असे ना प्रोजेक्टमध्ये, बरोबर ना. फक्त आता मी तुम्हाला कोणता अप्रोच दाखवतोय प्रत्येक वेळेस? ह्युमन हेल्थचा, म्हणजे तुमचा इंटरेस्टचा. मी तुम्हाला बायोडायव्हर्सिटी, फिओडायव्हर्सिटी वगैरे असलं काही नाही सांगत आहे. तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे ना, बस डॉक्टरच बना. पण यार एवढं छोटं मशीन आहे, राईट, याचे साधे प्रायमर आपण नाही डेव्हलप करत आहे, सो आपण केले पाहिजे. तुमच्यापैकी तुम्हाला माहिती आहे का, ते हाय मीडिया नावाची कंपनी होती. तुम्हाला कोविडच्या काळामध्ये त्या बाईचे फोटो खूप व्हायरल झाले होते, बरोबर ना. आणि असं होतं की ती प्रेग्नंट होती, पण तिने टेस्टिंग किट, भारतीय बनावटीची टेस्टिंग किट बनवली, नंतर ती डिलिव्हरीला गेली कोविडच्या काळामध्ये, बरोबर आहे की नाही. आणि ती खूप फेमस झाली होती. तर हाय मीडिया कंपनीची ती एक सायंटिस्ट होती आणि तिने पहिल्यांदा इंडियन प्रायमर बनवलेले होते. तोपर्यंत आपण चायनाकडून ते मागवत होतो आणि मग भारतीय किट तयार झाली आणि आपल्याला सगळ्या टेस्ट स्वस्त पडायला लागल्या. सिंपल गोष्ट होती ती, पण तिच्यामुळे अख्ख्या भारतीयांना गर्व वाटला त्या एका बाईमुळे, राईट. उद्या जर अशी एखादी जर बातमी आली ना, तर मला फक्त एवढं वाटायला पाहिजे की अरे यातलं कोणीतरी एक जण आपलं पण होतं, राईट. म्हणून हे सगळं, हे लॅब वगैरे ठीक आहे, हे सिलेबसमध्ये आहे. तुम्हाला वर्गात तुम्हाला आधी काय कळालं असेल त्याच्यापेक्षा जास्त चांगलं सांगण्याचा मी 100% प्रयत्न केला आहे. मी म्हणत नाही मी खूप ग्रेट असेल, पण मी प्रयत्न खूप प्रामाणिक केलेला आहे. तुम्हाला सगळं समजून पण सांगितलेलं आहे. तरी इथं आणण्याचं एकमेव रिझन आहे, ह्या रिसर्च लॅब आहे आणि हे एवढे रिसोर्सेस आपल्यासाठी आहेत.
गव्हर्नमेंट आपल्यासाठी करताय, तर आपण रिसर्चचा सुद्धा खूप चांगला विचार केला पाहिजे. ओके, सो PCR समजलाय, परफेक्ट आहे, राईट. हे छोटे छोटे मशीन्स असतात, हे सेंट्रीफ्यूज मशीन आहे.